नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांकावर आधारित हा प्रश्न सोडवण्याची योग्य पद्धत कोणती हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. अगोदर प्रश्न काय समजून घेऊया. एक मनुष्य आपल्या पगाराच्या 2/5 रक्कम घर भाडे भरतो, तसेच पगाराच्या 3/8 रक्कम किराणा मालावर खर्च करतो व पगाराच्या 1/5 रक्कम इतर बाबींवर खर्च करतो. यानंतर त्याच्याकडे 1,000 रुपये शिल्लक उरतात, तर तो मनुष्य किती घर भाडे भरतो, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता प्रश्न सोडवायचा कसा तर समजून घ्या. घर भाड्यावरती तो पगाराच्या 2/5 रक्कम खर्च करतो, लिहून घेतलं. त्यानंतर किराणा मालावर तो पगाराच्या 3/8 रक्कम खर्च करतो, तसंच इतर बाबींवर तो खर्च करतो 1/5 रक्कम पगाराच्या. आता करायचं काय, या तिन्ही अपूर्णांकाची आपल्याला करायची आहे बेरीज. आता इथं छेद समान नाहीये, मग यांचं छेद समान करा, म्हणजे यांचा लसावी एकदा 5, 8 आणि 5चा लसावी येईल 40. हा झाला त्यांचा छेद समान. आता इथं 5ला 40 करायसाठी आपल्याला 8 ने गुणावं लागतं, म्हणून अंशाला सुद्धा 8 नेच गुणायचं असतं. मग 5 8 40 म्हटल्यावर 8 दुने किती होतील 16. इथे 16 होईल. इथं 5 8 45 म्हणून 3ला सुद्धा 5 ने गुणलं तर 5 त्रिक किती होतील 15. इथे 5 8 40 पुन्हा, म्हणून 1ला सुद्धा 8 ने गुणायचं. 1 गुणिले 8 बरोबर 8. आता या अंशातल्या संख्यांची आपल्याला करायची बेरीज, कारण छेद आहे त्यांचा समान करून घेतलेला आपण. मग 16 आणि 15 31, 31 आणि 8 किती होतील तर 39 भागिले किती आहे 40. आता याचा अर्थ काय होतो, त्याचा एकूण पगार जो आहे तो 40 युनिट आहे, त्यापैकी त्याने खर्च केलेला आहे एकूण 39 युनिट. आता 40 पैकी 39 युनिट जर त्यांनी खर्च केलेला असेल तर त्याचा पगार शिल्लक किती राहिलेला असेल तर 1 युनिट एवढा पगार त्याचा शिल्लक राहिलेला आहे. पण प्रश्न काय म्हणतो की 1,000 रुपये त्याचे शिल्लक राहिलेले. आपण काढले युनिटमध्ये पगार शिल्लक आणि प्रश्नाने दिले आपल्याला रुपयांमध्ये. याचा अर्थ काय होतो, 1 युनिट पगार बरोबर काय तर 1,000 रुपये एवढी त्याची व्हॅल्यू आहे. ओके, मग यावरनं आपल्याला 40 युनिट त्याचा एकूण पगार आपल्याला मिळणार आहे. कसा तर 40 गुणिले आपल्याला एका युनिटची किंमत करायची 1,000 गुणिले केलं तर किती येईल आपल्याला यांचा गुणाकार, तर तो मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो 40,000 एवढा. ओके, आता याच्यावरनं त्याचं आपल्याला घर भाडं कसं काढता येईल तर लक्षात घ्या. घर भाड्यावरचा खर्च जो आहे तो त्याच्या पगाराच्या एकूण किती आहे तर 2/5 एवढा करतो तो. त्याचा एकूण पगार आहे 40,000 आणि त्याच्यावरती तो खर्च काय करतो 2/5 घर भाड्यावर करतो. आता भाग जर 5 ने 40ला दिला तर 5 एके 5, 5 8 40 आणि 3 शून्य ॲज इट इज येतील. आता अंशामध्ये शिल्लक राहिले विद्यार्थी मित्रांनो 8,000 गुणिले 2, म्हणजे 8,000 गुणिले 2 बरोबर किती येणार तर 16,000 रुपये एवढे येणार. याचा अर्थ काय तर तो घर भाड्यावरती एकूण पगाराच्या 16,000 रुपये खर्च करतो. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे स्पष्टीकरण जर तुम्हाला समजलं असेल तर याच टाईपचा एक प्रश्न तुम्हाला सरावासाठी देतोय. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.